महाड MIDC मधील कामगार कायदा गेला कुठे असा संतप्त सवाल करत मनसेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राज पार्टे यांनी महाड औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांना कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आणि मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत। यासाठी प्रशासनाला 25 जूनपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला असून मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाड MIDC मधील कामगारांच्या मुस्कटदाबी विरोधात मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते। मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांनी जमावबंदीची नोटीस बजावल्यानं मनसे पदाधिकाऱ्यांनी MIDCचे कार्यकारी अभियंता उईके आणि पोलीस प्रशासनासोबत सविस्तर चर्चा केली। या चर्चेदरम्यान कामगारांची पिळवणूक थांबवणे आणि मराठी पाट्या बंधनकारक करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले। यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष राज पार्टे म्हणाले की MIDC मध्ये काही गुंड प्रवृत्तीचे लोक थेट कंपन्यांच्या गेटवर जाऊन दादागिरी आणि दहशत निर्माण करत आहेत। स्थानिक भूमिपुत्रांचे नुकसान केले जात आहे। स्थानिक भूमिपुत्रांना आणि कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे ही मनसेची ठाम भूमिका असून 25 जूनपर्यंत यावर योग्य ती कारवाई न झाल्यास मनसे आपल्या पद्धतीने उत्तर देईल असा इशारा शेवटी देण्यात आला। पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की महाराजांच्या राजधानीमध्ये स्थानिक लोकांना कामं नाही आहेत आणि स्थानिक लोकांना जिथे काम मिळतात तिकडचे ठेकेदार आहेत जे MIDC मध्ये काम करतात, जे हे अधिकारी आहेत त्यांच्या हाताखालचा भावला आहे। ज्या कंपनीमध्ये कंपनीला कामगारांसाठी भलं करण्यासाठी 800-900 रुपये पगार दिला जातो, हे कंत्राटदार कंपनीला सांगतात की 800 रुपये द्यायचा नाही 400 रुपये द्यायचा। म्हणजे हे कंत्राटदार कामगारांचं भलं होण्यासाठी काम करतात की स्वतःच्या घरची पोळी बांधण्यासाठी काम करतात हे पहिलं कळत नाही। आणि ह्या ठराविक कंत्राटदारांना इकडचे ठराविक लोक राजकीय लोक चालवतात हे पहिलं दुर्दैव आहे की महाराष्ट्रातील कामगारांचं भलं झालं तर महाराष्ट्र पुढे होईल। दुसरी गोष्ट MIDC मध्ये जेवढ्या कंपन्या आहेत इकडच्या गावाल्यांनी ठराव पास केलाय की बाबा परप्रांतांना राहायला घरं द्यायची नाहीत म्हणून MIDC मध्येच घरं बांधली जातात। मग त्याला परवानगी कुठून येते? MIDC मधलं जे पाणी केमिकलचं पाणी आहे ते नदीमध्ये सोडलं जातं, त्याला परवानगी कुठून येते? कामगारांना मिनिमम वेजेस दिले जात नाही, PF दिला जात नाही, ESIC दिला जात नाही, ESIC कट होतो तर ESIC कट झाल्यानंतर कामगारांनी कुठल्या हॉस्पिटलमध्ये जायचं ह्याचं कोणालाही लेणं देणं नाहीये। ठराविक राजकीय लोक हे MIDC चालवतात, अधिकारी हे त्यांच्या हाताखालचं भावलं आहे आणि ते जसं ऑपरेट करतात तसं अधिकारी चालतात। त्याचा वेळ दिलाय ज्यांना ज्या संघटनेने वेळ दिलाय, तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची काय पद्धत आहे, ठाकरे साहेबांची काय पद्धत आहे। जर 25 तारखेला आमचा आवाज यांच्या कानापर्यंत नाही गेला त्यांच्या कानाच्या आत तो आवाज कसा घुसवायचा आहे आम्हाला चांगलं माहिती आहे। मागण्या तर त्यांना सांगितल्या, मागण्या बऱ्याच होत्या की इथे स्वराज्याच्या राजधानीत आपल्याला मराठी पाटी नाहीये कंपन्यांना, तर हे विसरलेत का मराठी भाषेला, आपल्या संस्कृतीला ती जाग आणून दिली। नदीमध्ये खुलेआम केमिकल सोडलं जात आहे, त्याच्यानंतर हजारो परप्रांतीय इतर राज्यातले जे कामगार येऊन इकडे फिरतायत काम करतायत तर त्यांचं पोलीस स्टेशनला कोणतेही रेकॉर्ड नाहीये, त्यांचं पडताळणी जो काय आपल्या PCC असतो पोलीस व्हेरिफिकेशन ते नाहीये। तर अशा अनेक गोष्टी आहेत। कामगारांना इथे पगाराच्या स्लिप मिळत नाहीत। एखाद्या कंपनीने 800 रुपये रोज दिला कामगारांना तर या MIDC जे कोण ठेकेदार आहेत ते टोळ्या करून जातात, त्या कंपनीला दादागिरी करतात, कंपनीच्या गेटवर आंदोलनं करतात। म्हणजे या कंपनीत ऍक्च्युली चाललंय काय? पहिला आपण ऐकायचो की UP बिहारला दादागिरी चालते किंवा तिकडे कोणता कायदा नाहीये, पण आम्ही महाराष्ट्रभर फिरत असताना या महाड MIDC जे काय चाललंय म्हणजे कॉन्ट्रॅक्टरची दादागिरी, दहशत, इथे भीती। एखाद्या कामगाराला जर कंपनीने सांगितलं की बाबा तुला परमनंट व्हायचं असेल तर वैयक्तिक 1-2 माणसांची नावं घेतली जातात की तुम्ही जाऊन त्यांना भेटा, मग त्यांचा निरोप आल्यावर परमनंट होऊन। अरे पण आज इकडे स्थानिक भूमिपुत्र आहेत, त्यांची मेहनत, त्यांनी 7-7, 8-8 वर्ष जे काही दिले तुमच्या कंपनीला तर त्यांच्या मेहनतीवरती त्यांना परमनंट कायमस्वरूपी नोकऱ्या मिळू द्या। असे अनेक विषय आहेत, पण एवढा गलतान आणि बोंगळ कारभार जो आहे ना ह्या महाड MIDC जो मी पाहिला किंवा आमचे सहकारी आहेत, आता सचिन गोळे साहेब आहेत, राजेश उज्जनकर साहेब आहेत, आम्ही महाराष्ट्रभर फिरतो पण इथे म्हणजे बोलतात ना ते गाव खातं, मला कळतच नाही की ह्यांना सरकारी नोकरी किंवा ह्या MIDC प्राधिकरणावरती ह्या जे वरिष्ठ कोण आता आहेत त्यांना माहीतच नाहीये ते ऍक्च्युली कोणाच्या बोलण्यावरती काम करतायत का खरोखर त्यांना कायदा माहिती असून सुद्धा झोपल्याचं सोंग करतायत। काहीही कळायला मार्ग नाहीये इथे। जनोदय करिता मिलिंद माने, महाड।